नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। मराठ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारने बैठक बोलावताच छगन भुजबळांनी लेटर बॉम्ब टाकला। नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे या संदर्भात आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत चालल्याने राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय अधिवेशन बोलवण्याचं ठरवलं आहे। सरकारने अधिवेशन बोलवल्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्र पाठवून सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे। हरकती मंत्रालयात मुंबईला पोस्टाने यायला वेळ लागणार असल्याने अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदवण्यासाठी दिनांक 16 फेब्रुवारी पासून किमान 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे केली आहे। त्यामुळे आता सरकार काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे आता आपण जाणून घेऊया। ते म्हणाले की दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आपण राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांना पत्र देऊन केली आहे। हा मसुदा कायम झाल्यास मूळ ओबीसी समुदायावर खूप मोठा अन्याय होणार आहे। त्यामुळे राज्यभरातील ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात या मसुद्याबाबत हरकती नोंदवण्यास इच्छुक आहेत। मराठा समाजाचा ओबीसींमध्ये सरसकट समावेश करण्यासाठी सगळे सोयरे या शब्दाच्या व्याख्येबाबत शासनाने असाधारण क्रमांक 49 महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग अधिनियम 2000 दिनांक 26 जानेवारी 2024 अन्वये नियमांचा मसुदा तयार केला आहे। या मसुद्यावर हरकत नोंदवण्यासाठी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। मात्र कोणत्याही कायदेशीर मसुद्यावर हरकत नोंदवायला 30 दिवस मुदत देणे हा सर्वसामान्य नियम आहे। तसेच हा विषय कायदेशीर आणि क्लिष्ट असल्याने गावखेड्यांपर्यंत या विषयाची माहिती व्हायला वेळ लागत आहे। त्याचप्रमाणे शासनाने पत्राद्वारे हरकत मागवल्या असून या हरकती मंत्रालयात मुंबईला पोस्टाने यायला वेळ लागणार असल्याने अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदवण्यासाठी दिनांक 16 फेब्रुवारी पासून किमान 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आपण पत्राद्वारे केली आहे असं छगन भुजबळ म्हणाले आहे। तर यांच्या या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात कमेंट करून नक्की कळवा। आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आता सबस्क्राइब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत, तोपर्यंत धन्यवाद।